त्याच्यामुळे एक व्यक्तिमत्व जी सफाळ्याचं आपण आई नेहमीच ज्यांना पाहतायत तसं बंटी दादा यांच्या माध्यमातून या मंदिराची डागडुगी असेल, रोलर असेल, लेवलिंग असेल, हे सर्व काम आणि सफाळ्याचं क्रिकेट पुढे जाण्यामागे चेंडू सीमा रेषे जवळ गेलाय, फील्ड जरूर झाले, 2 धावा चेंडूवरती पूर्ण, क्षेत्ररक्षकाने चेंडू आतमध्ये ढकलण्यात सक्सेस झालाय, या 3 धावा या चेंडूवरती पूर्ण झाल्यात, या 3 धावांनी धावफलक जाऊन पोहोचेल. सुरुवात चांगली गेली होती, पहिल्या 3 षटकामध्ये एकही धाव नव्हती, 1 विकेट आला होता, नंतरच्या 3 चेंडूचा खेळ पाहिला त्याच्यावरती 9 धावा आल्यात. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, रितेश 9 वरती, प्रणय आता स्ट्राईक वरती येणार आहेत. आफ्टर 1 ओव्हर पहिल्या षटकाचा मध्ये धावा 1 गडी बाद 9. राजा मला नऊवारी साडी पाहिजे, नको मला बंगला नको गाडी पाहिजे. राजा मला नऊवारी साडी पाहिजे, नको मला बंगला नको गाडी पाहिजे. राजा मला नऊवारी साडी पाहिजे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, धावा येते धावफलकावरती 9. प्रोजेक्टेड स्कोर जर इथून पाहिला तर 54 दिसतोय, 54 धावा. या सरासरीने पुढे गेले तर बघा खाली आपण पाहू शकता प्रोजेक्टेड स्कोर 54, पण 54 पुरेशा नाही आहेत. या मैदानावरती खास करून दुपारचा सत्र आहे. आता हे दुपारचं सत्र चालू झालंय, बरोबर 12 वाजण्याचा सुमार आलेला आहे, त्याच्यामुळे हे दुपारच्या सत्रामध्ये धावा जास्तीत जास्त यायला हव्या. क्लीन बॉल, लेफ्ट आर्म थोडासा अँगल क्रिएट केला होता, आत येणारा चेंडू आणि सरळ आर्मर चेंडू हाताळला आहे. क्लीन बॉल, विकेट गॉन. थँक्यू. हा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहूया कशा पद्धतीनं रितेश किनी बाद झाले. एक्रॉस लाईन बघा, क्रीजच्या कोण्यातनं गेलं, आर्मर होता, आत आला. लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स स्पिनरचा जो आर्मर असतो तो थोडासा आत येतो आणि तो चेंडू हाताला गेला होता पंकज यांनी आणि तो आर्मर चेंडू सरळ डाव्या यष्टीवरती जाऊन आढळलाय. विकेट क्रमांक 2 गडी क्रमांक 2 गमावलाय. क्रमांक 4 वरती जाऊन पोहोचलाय. नयन किनी दाखल होत आहे मैदानावरती. गरज आहे संघाला, थोडीशी पार्टनरशिप बिल्ड व्हायला हवी. वाटलं होतं रितेश थोडीशी धावसंख्या उभारेल. 1 चौकार आपण पाहिला होता रितेशच्या बॅटमधनं आणि त्यानंतर विकेट. नयन किनी आणि प्रणय पाटील ही जोडी मैदानावरती पंकजला पहिल्या चेंडूवरती लाभलेलं यश. NCC सफाळे आणि दुसऱ्या बाजूला त्रिशिका 11 मंगलमूर्ती विरातन, या 2 संघादरम्यान चालू असलेला हा क्वालिफायचा पात्रता फेरीच्या पुढे जाणारा हा मॅच आहे. पुण्यातला चेंडू होता, थोडंसं जागा बनवली, इनसाइड आउट करायचं होतं चेंडूला. बघा उंच उडी माहिती आहे, या मैदानावरती खेळण्याचा अनुभव आहे. थोडासा वेळ घेतला, वाट पाहिली आणि चांगलं क्षेत्ररक्षण. बंटी होती तिथे, बरोबर योग्य वेळेला उंच उडी त्यांनी मारली गेली होती. या मैदानावरती खेळण्याचा अनुभव तुमच्याजवळ असायला, फक्त विकेट नाही तर चौकार षटकार नाही तर फिल्डिंग ही तितकीच महत्वाची आहे. फुलटॉस बॉल होता, समोर खेळला, डाऊन द ग्राउंड, चेंडू जाईल, पुन्हा एकदा उंच उडी. दोन्ही बरोबर 5.5-6 फुटाचे दोन्ही क्षेत्ररक्षक बॉर्ड लाईन जवळ आहेत आणि यांना पाहिलं तर नक्कीच ते अंबुजा सिमेंटची आठवण येते. ही दिवार हे जो तुटती नाही तसं आहे, कारण 2 क्षेत्ररक्षक जबरदस्त आहेत, परफेक्ट आहेत. हे कॅल्क्युलेशन आहे, NCC सफाळ्याचं एक कॅल्क्युलेशन आहे. 2 आपले बेस्ट फिल्डर बेस्ट ठिकाणी आहेत. मग आता बेस्ट ठिकाणी आहे तर थोडंसं फ्लिक करूया. फ्लिक ऑफ द रिक्स आपण पाहिलं तर फुलटॉस बॉल होता, थोडं कलई काही इस्तेमाल मनगटाचा वापर करण्याचा प्रयत्न मागच्या चेंडूवरती फुलटॉस बॉलवरती केला गेला होता. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण धावफलक जाऊया पोचलाय तो 13 वरती, 2 गडी बाद 13 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट आला होता, मागच्या 3 चेंडूवरती 4 धावा आतापर्यंत आल्यात. क्लीन बोल्ड झाल्यात का? क्लीन बोल्ड. शफल इतकं केलं की डावी यष्टी थोडीशी उघडी पडली आणि त्या स्टंपवरती जाऊन चेंडू आदळलाय. नयन किनी बाद. हजारो लागले तरी आहे बावरी मी फक्त राजा तुझ्यासाठी. मी कुठे बोलते की मॉल मला घेऊन चल, कुठे पण चालेल, चल टाऊन मला घेऊन चल. लढायला घेऊन दे मस्त तुझ्या हाताने, शोभून दिसली आपली जोडी पाहिजे. थँक्यू. आपण बघा पुन्हा एकदा शफल इतकं केलं ना तुम्ही, शफल इतकं केलं की डावी यष्टी थोडीशी उघडी केली.
गोलंदाजाला गोलंदाजी करताना ऑफ स्टंप कुठे आहे तेही माहिती पाहिजे आणि बॅट्समनला ज्यावेळेला शफल करता त्यावेळेला लेग स्टंप कुठे आहे तेही माहिती पाहिजे. लेग स्टंप थोडासा उघडा पडला, इतकं तुम्ही शफल केलं आणि मग पंकज होते, पंकजनं तुम्हाला टॅकल केलं आणि त्याच्यामध्ये सफलही केलंय. शफल तुम्ही केलं पण सफल पंकजने केलं होतं. या चेंडूला खेळताना तिसरा विकेट गमावला. फक्त माइंडसेट क्लिअर असायला हवा. जास्त काही तर प्रेशर घेतलाय का, जास्त दबाव घेतलाय का, एन्जॉय करा क्रिकेट. या टप्प्यावरती तुम्ही पोचल्यात. मंगलमूर्ती विरातन स्वतःहून यॉर्क करून तुम्ही घेतलेत. पुढ्यातला चेंडू होता, तुम्ही क्रीजच्या आतमध्ये गेलात आणि ते खेळत असताना स्वतःहून यॉर्क करून घेतले बघा. पण कौतुक पंकजचं देखील असणार आहे. त्याच वेळेला आपण पाहिलं तर सन्माननीय श्रीकांतजी भोईर यांचं देखील शुभागमन झालंय. त्यांना विनंती आपण आदरपूर्वक व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. संतोष गबड ज्यांनी चाफेवाडी चषकासाठी लिहिले, त्यानंतर समालोचकांसाठी देखील नेहमीच चांगले शब्द नेहमीच ते लिहित असतात. त्यांच्याकडनं सुद्धा काही ओळी जे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाईल. पण तुर्तच 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा दापलकावरती 13 गडी बाद 13 धावा. प्रणय आणि तुषार किणी ही जोडी मैदानावरती आहे. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. ज्यांना पहिले षटक हाताळलं गेलं होतं तेजस सज्ज होतील. नाव तेजस आहे. तेज जाणार, वेगानं जाणार. IRCTC जी पहिली जी गाडी वेगवान गाडी आहे ना प्रायव्हेट, त्याचं नाव तेजस आहे. आणि तसं हा गोलंदाज आहे, तसा गोलंदाज आहे तेजस आहे. संतोष गावडे यांनी लिहिले की मंद मंद पावलाने चालणारे आणि प्रत्येक खेळाडूंची स्तुती करत हसत खेळत बोलणारे एक गरज असते. ज्यावेळेला आपण समालोचन करतो त्यावेळेला हसत खेळत थोडंसं रंगवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्यांचं समालोचक ऐकण्यासाठी प्रेक्षक लागेला आणि आमच्याबद्दल त्यांनी नक्कीच 4 शब्द लिहिले. त्यामुळे संतोष गावडजी आपलं मनापासून आभार आहे. आणि समालोचन करणं एक थोडीशा वेगळं पद्धतीने आम्ही करतो की प्रेक्षकांना रिझवणं, समजणं या सर्व गोष्टी आहेत. आता यावेळेला उंचीचा फायदा नाही होणार. उंचीचा नाही फायदा होणार कारण चेंडू जवळ लँड झाला. चेंडू गेला सीमारेषा पार. चौकार. महाराष्ट्र सुप्रीम खेळून वाढवला पालघर बघा. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. ताकद झोकली ते ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. समोर खेळ होता डाऊन द ग्राउंड. चेंडू गेला सरळ सीमारेषा पार. चौकार. पहिल्यांदाच पहिल्या तेजसच्या गोलंदाजावरती डाऊन द ग्राउंड आक्रमण केलेलं आहे प्रणय पाटीलनं. ऑफस्टंपच्या बाहेर आहे पण क्षेत्ररक्षक आहेत. अक्षरशः फसवलं. क्षेत्ररक्षक लावला होता त्याच दिशेनं हा चेंडू हाताला फटका चांगला होता पण गॅप नाही शोधू शकलं. आणि समोर पंकज होते. आज काय पंकजचा दिवस आहे का? 3 विकेट त्याच्या अगोदर आणि हा टिपलाय. सुंदर झेल. पंकज या क्षणाला पाहतोय. चांगली कामगिरी करतोय. 5वा गडी गमावलाय टीम मंगलमूर्ती विरात. वाढवला पालघर जिल्ह्याचं नाव. टेनिस क्रिकेटचा राजा आला त्याचा आरणाला योगा. प्रशांत घरचं नाव आई त्याचा प्रशांत घरचं नाव. हे प्रशांत घरचं नाव आई त्याचा प्रशांत घरचं नाव. थँक्यू. प्रशांत घराचं गुणगान गाणार हे गाणं होतं. हा विकेट बघा ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. स्लाइस केलं होतं. स्लाइस पण दुरून खेळलं होतं, लांबून खेळलं होतं. स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक होते पंकज आणि पंकज आले आणि त्यांनी हा झेल टिपलाय. आणि एक कॅश प्राईज झाले खास करून पंकज आपल्यासाठी कॅश प्राईज झाले. बबल्याजी सफळ यांच्याकडनं जे 3 विकेट घेतले आता झेलही घेतलाय आणि त्यांच्याकडनं आता 500 रुपयाचा कॅश प्राईज. आणि काय येऊ नये कारण कामगिरी उजवी आहे. पहिल्या तर 3 विकेट, त्यानंतर टिपलेला हा झेल, या सर्व गोष्टी आपण पाहिल्यात. नवीन फलंदाज मैदान दाखल होतं शैलेश आणि संतोष गावडजी आपल्याही मनापासून आभार. नेहमीच समालोचकांना ऊर्जा देण्याचं काम करतायत आपणही आहे. तर शैली आमची थोडीशी वेगळी आहे बघा. ज्यावेळेला प्रेक्षक मैदानावरती येतोय, मनोरंजनासाठी येतोय, एन्जॉय करण्यासाठी येतोय, त्यामुळे हसत खेळत ठेवणं तेही गरजेचं आहे. थोडंसं हसी मजाक वाला होना चाहिए क्योंकि सीरियस तो आदमी अस्पताल में भी रहता है. त्यामुळे कॉमेंट्री बॉक्समध्ये सिरियस नाही व्हायचं. थोडंसं हसत खेळत कॉमेंट्री करणं तेही गरजेचं आहे. 5 चेंडू 5 गडी बाद 17 धावा. कोलबा चेंडू होता. समोर खेळ आहे जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतील. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. धावा झाल्या दाफलकावरती 18 18 2 पूर्ण का 5 षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. तशाच पद्धतीनं मंगलदास घरत जसा प्रमोदजी शेडी यांनी उल्लेखही केला त्यांच्याकडनं सुद्धा नेहमी समालोचकांना ऊर्जा देण्याचं काम केलं जातं. नितीन किनी यांच्याही शुभेच्छा या स्पर्धेसाठी आले, त्यांचेही मनापासून आभार आहे.
ऑप्शनच्या बाहेर बीट केलं गेलं. कट करायचं होतं चेंडूला थोडंसं लांबून. 2 षटकं तेजसने हाताळली. 2 षटकामध्ये त्याने 2 गडी बाद केले, 14 धावा खर्च केल्या. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांचा खेळ संपताना सुरुवात तितकी चांगली नाहीये. 3 षटकामध्ये 18 धावा धावफलकावरती आहे. तेजसनं 2 षटकं हाताळली, 7 निर्धाव चेंडू होते. 14 धावा खर्च करताना 2 विकेट त्यानं प्राप्त केल्यात. एक ब्रेक येऊया. पूर्वार्ध गेलाय तो एनसीसी सफाळ्याच्या दिशेनं. 18 धावा फक्त झाल्यात. उत्तरार्ध कदाचित विराटांच्या बाजूने जाऊ शकतो, त्याच्यामुळे कुठेही जाऊ नका, पाहत राहा चाफेवाडी चषक 2025. थोडीशी विश्रांती आणि येऊया मॅचच्या दिशेनं. थँक्यू. नक्कीच जोडीचा उल्लेख केलाय. बघा, जोडी पाहिजे आयुष्यामध्ये पण, जगताना जोडी पाहिजे, क्रिकेटच्या खेळामध्ये पण जोडी पाहिजे. आता काय झालंय, त्रिशिका 11 मंगलपूर्वी विराटांकरता जोडी जमत नाहीये. एक पार्टनरशिप व्हायला हवी. पार्टनरशिप कोणी केली माहितीये का? दुसऱ्या बाजूला एनसी सफाळेनं तेजसनं आणि पंकजनं पार्टनरशिप केले. दोघांनी मिळून 5 विकेट घेतल्यात. आता पार्टनरशिप या बाजूला जमायला हवी. प्रोजेक्ट स्कोर 36, 42, 48. 48च्या वरती जायचं आहे. नवीन गोलंदाज मैदानामध्ये दाखल होतंय 4थं षटक हाताळण्यासाठी. मिस टाइम स्ट्रोक आहे की बाहेर आहे? क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली. मिस टाइम होता. ज्यावेळेला चेंडू बॅटनं निघाला त्याच वेळेला लक्षात आलं होतं तितका चेंडू ट्रॅव्हल करणार नाहीयेत. समोर आपण पाहिलं लंगोनला क्षेत्ररक्षक होते आणि त्याने टिपलाय. शुभम होते आणि शुभमनं असुंदर असा झेल टिपलाय. 6वा विकेट, 6वा गडी बाद. रिप्ले जर आपण पाहिलं तर ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता, खेळायचा होता. ऑन साईडला मिस टाइम स्ट्रोक झाला. शुभम आले आणि शुभमनं असुंदर असा झेल टिपला गेलाय. बघा, गाणं वाजले आवड मला ज्याची. आवडपेक्षा निवड महत्वाची. आवड प्रत्येकाला आवडते, पण निवडही महत्वाची आहे. चॉईस महत्वाचा आहे. इथे काय करतो, फटक्यांची चॉईस तुम्हाला करायची होती, निवड तुम्हाला करायची होती. आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं एनसीसी सफाळेने, त्यांना माहिती आहे की मला निवडही करायची होती आणि आवडही होती. आवड मला ज्याची मी त्याला स्वप्नीलला आणलंय, स्वप्नीलला त्याच करता आणलंय. एक कॅश प्राईज आले बंडू पेंटल यांच्या माध्यमातून. या षटकामध्ये 10 धावा जरी आल्या तरी कॅश प्राईज असणार आहे. 500 रुपयाचा कॅश प्राईज आहे. बघूया काय घडतंय. षटकारासाठी आहे. 10 धावा जरी आल्या तरी कॅश प्राईज आहे, पारितोषिक आहे. बॅट स्विंग जोरात आहे. स्विंग अँड मिसचा खेळ मैदानावरती चाललाय. सुरुवातीपासून बॅटिंग ऑर्डर क्लिक झाली नाहीये, पण आता ती करावी लागणार आहे. क्रमांक 8 वरती प्रसाद बॅटिंग करण्यासाठी. या संधी तुम्हाला वारंवार येत नाही, इतकी लोअर ऑर्डर बॅटिंग घेत नाही, पण आता आले ना, आता आले त्याचा फायदा उचला. आता आले त्याला युटिलाइज करा. आता आलंय, मौका मिला है, ऐसा मौका फिर कहा मिलेगा. अशी संधी नाही मिळणार. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, हवेत खेळ आहे. क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली. स्वीपर कव्हरला झेल सुटलाय. पहिल्यांदा असं पाहिलंय. स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक होते, त्यांच्या हातून झेल सुटलाय. रिप्ले बघा, झेल का सुटला, कशा पद्धतीने सुटला तेही पाहूया. डिफेन्सच्या स्क्रीनवरती पाहू शकता. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, कव्हरच्या डोक्यावरनं चेंडूला खेळायचं होतं. मिस टाइम स्ट्रोक झाला. स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक होते, चेंडूच्या खाली आले, व्यवस्थित आले, चेंडूच्या खाली आले, खाली बसले. पण जिथे ते बसले ना खाली, त्याच वेळेला चेंडू हातात निसटलाय. खाली बसले तिथेच निसटलाय. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, पॉईंटच्या डोक्यावर चेंडूला खेळलाय. चेंडू चला बॉन्ड लाईन जवळ फटलाक केला जातो. लॉंग चेस फॉर द फिल्डर. 2 क्षेत्ररक्षक पोहोचले, जोपर्यंत फील्ड करतील 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. या 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचेल. 21 धावा धावफलकावरती आहे. 3.4 षटकांचा खेळ, 4थ्या षटकाचा खेळ इथे सुरू आहे. बघा, ज्यावेळेला झेल टिपण्याचा प्रयत्न करतात ना, त्यावेळेला कमरेच्या वर झेल टिपा. एकदा का तुमचे गुडघे वाकले, कोपरे जराचे पुढे गेले ना, तर थोडं बॉडी पोझिशन खाली जाते. गुडघे वाकले, पोझिशन खाली गेली आणि तो झेल सुटला गेला होता. अकुटप्याचा चेंडू होता, पूल करायचा होता. बॅटच्या महत्वात येत नाहीये, जमिनीलगत चेंडू चाललाय. जोपर्यंत लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षक येतील, फील्ड करतील, 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. जो दबाव कायम केला होता पहिल्या षटक, आता आपण पाहिलं तेजसनं त्याला साथ दिली, पंकजनं, आणि तीच कहाणी स्वप्नीलनं चालू ठेवले. या षटकाचा खेळ पाहिला तर स्वप्नीलनं, त्याच्यामुळे या पूर्ण इनिंगभर पाहिलं ना, चौकार पाहिले आपण, षटकार नाहीये. ते षटकाराची गरज आहे, रिक्वायरमेंट आहे, गरज आहे, मॅन्डेटरी आहे, आवश्यकता आहे.
शॉर्टम पूल केलाय क्षेत्ररक्षकात. आता निसटलाय, आता निसटलाय चेंडू. थोडंसं चकित तेही झाल्यात. चेंडू गेला सीमारेषे पार. चौकार. या चौकारानं धावफलक जाऊन पोहोचला. 26. 26 धावा. धावफलकावर 6 गडी बाद. 26 धावा आफ्टर 4 ओव्हर. 4 षटकाचा खेळ संपला. एक थोडीशी धून ऐकूया आणि येऊया या सामन्याच्या दिशेने. पाहिजे तेवढी देईल बक्षीस तुला, मी पाहिजे तेवढी देईल बक्षीस तुला. एक षटकार मारून दाखव भावड्या मला, एक षटकार मारून दाखव भावड्या. मैदानावरती पाहिलं तर बॅट्समनचं टायमिंग जुळत नाही, पण आमच्या कॅन्डीनं परफेक्ट टायमिंग जुळवले हे गाणं येताना. कारण एक षटकार पाहिजे तेवढं बक्षीस देणार. बक्षीस आलंय ना, बक्षीस आलेलं आहे. षटकार पाहिजे. टायमिंग कसं जुळवायचं नक्कीच आपण कॅन्डीच्या या डीजेच्या माध्यमातून पाहतोय, कारण टायमिंग महत्त्वाचं आहे. ज्यावेळेला धावा धावफलकावर 26 धावा धावफलकावरती आहेत. ज्यावेळेला आपण प्लॅटफॉर्मवरती उभं असतं, ट्रेन येत असते किंवा सुटत असते, चालू ट्रेनमध्ये चढणं आणि चालू ट्रेनमध्ये ती सीट पकडणं एक थोडंसं टायमिंगवाला बात आहे. तसा खेळ टायमिंगचा आहे. क्रिकेटचा खेळ जसा टॅलेंटचा आहे तसा टायमिंगचा देखील आहे. टायमिंग साधायचा आहे, पंच करायचं आहे, बॅटच्या मधोमध घ्यायचा आहे चेंडूला. गोलंदाजी मार्कवरती सुमित. ओहो, काय झेल टिपलाय. आजचा दिवस वेगळा आहे. एकापेक्षा एक सुंदर झेल. पुढे सरसावत सुंदर झेल टिपलाय क्षेत्ररक्षकानं. जयेशनं अप्रतिम झेल. सारे जीवकी प्राण चापेवाडीची आहे ओ शान. थँक्यू. बघ आपण झेल पाहूया रिप्लेच्या माध्यमातून. सुमितचा चेंडू होता ऑप्शनच्या बाहेर. स्क्वेअर कट केलं होतं कटला पण पॉइंटला. ओहो, काय सुंदर. इतकं असं जेल टिपणं सोपं नसतं. क्रिकेटमध्ये सोपं असं काही नसतं, पण असा जेल टिपणं पुढे सरसावत जेल टिपणं इतकं सोपं नसतं. पण जयेशनं जेल टिपला आणि कॅमेरामॅनने जयेशला टिपलंय. दोन्ही गोष्टी पाहिल्यात. डीबीएनच्या कॅमेरामॅननं बरोबर योग्य वेळेला जयेशला टिपले आणि जमिनी लगत थोडा खाली जात होता आणि जमिनी लगत जयेशनं सुंदर झेल टिपलाय. 7 गडी बाद झाल्यात आणि नवीन फलंदाज मैदान दाखवलं होतं यशनं जर षटकार टोकला तर बंडू पेंटर यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. क्रमांक 9 वरती फलंदाजासाठी यश. खोलवा टप्प्यात चेंडू होता. कव्हरच्या डोक्यावरनं चेंडूचा खेळायचा होता. प्लेसमेंट केले. चेंडू जातोय व्हाईट इश लॉंग ऑफ द क्षेत्ररक्षक मैदानावरती जोपर्यंत पाठलाग करेल. 2 धावा चेंडूवरती पूर्ण करतोय. 2 धावांनी धावफलक पुढे चाललाय. आता थोडीशी आश्वासक धावसंख्या असायला हवी. तुम्ही जेव्हा असा मॅच खेळता, महत्त्वाचा मॅच खेळता, NC सफाळसारखा तगडा प्रतिस्पर्धी तुमच्या समोर आहे, मग धावफलकही तितक्या यायला हवा. 28 धावा धावफलकावरती आतापर्यंत येत असताना पाठीमागे पंकज आज जर पाहिलं तर त्रिशिका 11च्या विजयाच्या आड आलाय पंकज आणि पंकजनं टिपलाय झेल. यश 8वा गडी बाद. एकापेक्षा एकही बारी भेटीला इंची पब्लिक सारे. गावागावात त्यांना हो मान, गावलुकी गाती हो गुणगान. गावागावात त्यांना हो मान, गावलुकी गाती हो गुणगान. म्हणून आहे वावर फुलं सारंच करतोय पत्ता गुल. आज सफाले शहरात चापेवाडी चषक भरला 1 नंबर. आज सफाले एक नंबर चापेवाडी चषक त्याच्या गेला होता. टॉपेज लागला चेंडू पाठीमागे. शॉर्ट दरम्यानच्या रिझन मध्ये पंकज आले आणि पंकजनं हा सोपा असा झेल टिपला गेला. अनुभव आहे, एक्सपिरियन्स आहे त्यांच्याकडे आणि तो अनुभव इथे दाखवत असताना क्रमांक 10 वरती फलंदाजीसाठी चिराग. पुन्हा एकदा आडवेपडनं थोडंसं क्रॉस गेलं होतं, शफल केलं होतं, उजव्या स्टीच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. सुमितसाठी आयडियल सिच्युएशन आहे. दी सिच्युएशन तेजसनं पंकजनं निर्माण केली. मागचं षटक आपण पाहिलं तर स्वप्नीलचं षटक देखील त्याच पद्धतीनं होतं. त्याच्यामुळे एक आयडियल सिच्युएशन आहे. त्याच्यासाठी योग्य प्लॅटफॉर्म सेट केलाय. जगलिंगवाला कॅच.
जगलिंग वाला कॅच पाठीमागे टिपला एसटी यक्षगानं. विनायक पाटील होते आणि विनायक पाटील यांनी हा जगलिंग वाला कॅच 9वा गडी बाद. काम 25 नाही तर 50 अशी आहे हो त्याच्यात कला. काम 25 नाही तर 50 अशी आहे हो त्याच्यात कला. हर झुकती है दुनिया लेकिन चाहिए झुकाने वाला. थँक्यू. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता, कट लागला स्लाइट आणि जगलिंग वाला. जगलिंग 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 1 2 3 हे जगलर आहे. कॅचही चांगला टिपलाय. पाठीमागे जर आपण पाहिलं तर एसटी यक्षगानं शेवटची जोडी मैदानावरती आहेत. 28 धावा धापलकावरती आहेत. दिशांत ऑन स्ट्राईक. या येणाऱ्या चेंडूवरती चौकार ठोकल्यास 200 रुपयाचा कॅश प्राईज आहे या बंडू पेंटर यांच्या माध्यमातून. शेवटची जोडी मैदानावरती आहे. दिशांत या चेंडूवरती चौकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राईज आहे. सुनीत शेवटचा चेंडू या षटकाचा खेळ पाहिला तर ज्याच्याने 2 धावा खर्च केल्या, 3 विकेट त्याने प्राप्त केल्यात. ऐसे मैच में कुछ अलग हो सकता है और नंबर 11 के बल्ले से रिवर्स स्वीप का प्रयास हो सकता है. 11व्या क्रमांकाचा फलंदाज होता. रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट लेग बाईचा इशारा पंचाकडनं झालाय. 5 षटकांचा खेळ संपला आणि 5 षटकांचा खेळ संपताना धावा आहेत धापलकावरती 29. अपील जरूर झालं पण इम्पॅक्ट थोडासा बाहेर होता. पंचांनी तेच दर्शवलं होतं. यानंतरचा होणारा मॅच तोही तितकाच महत्वाचा आहे कारण आता क्वालिफायच्या 1 टप्प्या पुढे जाणार आहेत. त्याच्यामुळे आता कोण कुठल्या टप्प्यावरती आहेत याविषयी चर्चा चालले. सुमितनं बघा 3 विकेट त्यांना घेतल्या. 2 धावा खर्च करताना 3 गडी बाद केलेले होते. प्रोजेक्टेड स्कोर जो पहिला तर 48 दिसत होता, 42 दिसत होता, 35-37 वरती येऊन थांबलाय. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज रेडी होईल. स्वप्नील 4थं षटक हाताळलं होतं स्वप्नीलनं. जर पाहिलं तर 9 धावा त्याने खर्च केल्या होत्या. स्वप्नील शेवटचं षटक हाताळण्यासाठी मागच्या षटकामध्ये त्यानं 8 धावा खर्च केल्या. त्या थोडा दूर ठेवण्याचा प्रयत्न, पहिला चेंडू आपण बघितलं होतं ऑफस्टंपच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला गेला होता. रिव्ह्यू वाईटसाठी रिव्ह्यू, बॅट्समॅन रिव्ह्यू आहे. पाहण्याचा प्रयत्न केला जाईल पंचांच्या माध्यमातून. पंच पाहण्याचा प्रयत्न करतात. ज्यावेळेला चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर हाताळला गेलेला आहे त्यावेळेला फलंदाज किती सफल झाला आहे नाही हे सगळं पाहण्याचा प्रयत्न पंच करतात. आणि पंचाकडनं इशाराला इट्स फेअर डिलिव्हरी. बघा तुम्ही पहिल्यांदा शफल केलं होतं आणि पंचांनी तेच पाहिलंय. शेवटची जोडी मैदानावरती सज्ज आहेत. 5 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहेत. स्वप्नील शेवटचं षटक हाताळत आहेत. 29 धावा धापलकावरती आहेत. आता वाईट चेंडूचा इशारा जास्त बाहेर आहे. पंच सांगतात मागच्या चेंडूपेक्षा हा चेंडू थोडासा जास्त बाहेर आहे. बघा खांद्याचा अतिरिक्त जोर नक्कीच आणि क्रीजमध्ये होते. फलंदाज जर पाहिलं तर क्रीजमध्ये होते आणि त्याचाही फायदा त्याला झालाय. शेवटच्या 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अजून किमान 10 धावा पाहिजे. अजून एक वाईट लढण्यासाठी बघा मोराल खाली नाही देऊन जायचा. लढू शकतात. लो स्कोरिंग गेम, हाय व्होल्टेज ड्रामा होऊ शकतो. फक्त स्कोरबोर्डवरती रन यायला हव्या. नो डाऊट NCC सफाळेनं चांगली कामगिरी केलेली आहे. पण त्रिशिका 11 मंगलमूर्ती विराथन किमान थोडेसे आपल्याला लढण्यासाठी जागा येण्यासाठी ते 40 धावा करायला हव्या. आकुटप्याचा चेंडू होता. खेळण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने जात आहे. चेंडू जोपर्यंत फेड करतील आणि टेनिस क्रिकेटमध्ये जर पाहिलं तर इतकी सवय नसते. क्रमांक 9, 10, 11ला तितकी सवय नसते खेळण्याची. बऱ्याच वेळेला त्याला बॅटिंगच येत नाही. आता बॅटिंग आले तर दाखवून द्या. प्रसाद, दिशांत तुम्ही दाखवून द्या. मी म्हटलं ना की ऐसा मौका फिर का मिलेगा. तुम्हाला दाखवून द्यायचं आहे की आमचा क्रमांक 10 नाही आहे, आमचा क्रमांक 11 नाही आहे, किंवा आम्ही 6 आणि 5 नंबरवरती देखील बॅटिंग करू शकतो. या आपके पास मौका आहे. संधी तुम्हाला आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर आहे. कडक स्टोक केलाय क्षेत्ररक्षक. चेंडूच्या खाली झेल पुन्हा एकदा सुटलाय.
मला ना थोडंसं खाली गेलं का गुडघे वाकले का प्रॉब्लेम येतोय. याच ठिकाणी हा दुसरा झेल सुटलाय. क्षेत्ररक्षक आले होते झेल टिपण्यासाठी. आपण जर पाहिलं तर झेल त्यांच्या हातातनं निसटलाय. रिप्ले आपण होते ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता. बॅकफुटला जाऊन पंच केला होता आणि झेल सुटलाय. आडव्या बॅटनं पुढचा चेंडू आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केला. आता शॅडो बॅटिंग परफेक्ट केली त्यांनी. हा फटका खेळल्यानंतर जी शॅडो बॅटिंग झाली ती परफेक्ट केली होती. पहिल्या ज्या वेळेला खेळले त्यावेळेला थोडा बघा, ज्यावेळेला खेळले त्यावेळेला अक्रॉस लाईन गेले होते. शेवटचे 2 चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा होत असताना एक्स्ट्रा रन धावफलकावरती ऍड होईल. 34. मागच्या सामन्यामध्ये देखील 34 धावा झाल्या होत्या. दोन चेंडूचा खेळ शिल्लक आहे. शेवटच्या षटकाचा खेळ आता शिल्लक असताना शेवटचे 2 चेंडू, 1 फटका, 1 चौकार, 1 षटकार. स्विच इट. दिशांना थोडासा वेगळा प्रयत्न केला होता. स्विच इटचा प्रयत्न दिशांना केला होता. शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक आहे. त्याच वेळेला आपण पाहिलं तर असं पुष्पा दिनेश किणी यांचं देखील शुभागमन व्यासपीठावरती झालंय. तुषार किणी यांच्या आई यांचा व्यासपीठावरती शुभागमन झाले. सुरेश मित्र महिला मंडळ यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेसाठी आर्थिक योगदान आले. आफ्टर 6 ओव्हर 6 षटकांचा खेळ संपलाय. धावा आहेत धावफलकावरती 35. 36 धावांचा पाठलाग 6च्या सरसेने करायचा आहे. लढण्यासाठी जागा आहे. फक्त सुरुवातीला जर अर्ली विकेट आले तर ऋषिका 11 मंगलमूर्ती संघ डगआउटमध्ये ज्यावेळेला मैदानावरती जाईल तोही विचार महत्वाचा आहे. 1000 रुपयाचं आर्थिक योगदान आपण पाहिलं तर सुरेश मित्र महिला मंडळ विरतन बुद्रुक नांदगडीपाडा यांच्या माध्यमातून आर्थिक योगदान आले. स्कोरबोर्ड बघा, सर्व खेळाडू सिंगल डिजिटमध्ये आहेत. रितेश किनीला सूर गवसला होता, 9 धावा त्याने केल्या. प्रसादच्या 6 धावा, एक्स्ट्रा 4 होत्या. 6 षटकामध्ये 35 धावा धावफलकावरती आणल्या त्या. ऋषिका 11 मंगलमूर्ती विरातनच्या संघाने गोलंदाजी जर आपण पाहिली तर टिचून मारा झालाय. सुरुवातीला तेजसनं 2 षटकात 14 धावा खर्च करताना 2 विकेट घेतले. पंकजचं 1 षटक, ज्या षटकामध्ये 3 विकेट आल्या, 4 धावा खर्च केल्या. स्वप्नीलचे 2 षटकं 14 धावांची 1 विकेट. आणि सुनीतचं शेवटचं षटक ज्याच्यामध्ये 3 विकेट आल्या, 5वं षटक ज्याच्यामध्ये 3 विकेट आल्या, 2 विकेट त्याने प्राप्त केल्या होत्या, 2 धावा खर्च केल्या गेल्या होत्या. सर्व पाहता तेजस, पंकज, स्वप्नील, सुनीत चौघांनी चांगला मारा केला, चांगली गोलंदाजी केले. त्याच्यामुळे तितकी आश्वासक धावसंख्या उभारली नाही आहेत. फक्त डगआउटमध्ये जाताना स्वतःला सांगायचं आहे की अपने पास है जो थोड़ा सा ख्वाब है, लेकिन जो भी मिला है वो लाजवाब है, ते सांगायचं आहे. मैदानावरती संघ उतरतोय. काही शुभ सन्मान आपण व्यासपीठावरती घेणार आहोत. व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर पुष्पा दिनेश किणी जे आता व्यासपीठावरती उपस्थित आहेत त्यांचा सन्मान व्यासपीठावरती केला जाणार आहे. आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी आम्ही विनंती करू व्यासपीठात उपस्थित जगदीश पाटील जे आहेत यांच्या शुभ हस्ते आपण बघतोय पुष्पा किणी मॅडम यांचा सन्मान व्यासपीठावरती केला जाईल. जगदीश पाटील आहे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान व्यासपीठावरती केला जाईल. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आर्थिक योगदान देखील प्राप्त झालेले आहेत. हा शुभ सन्मान आपण बघतोय पुष्पा किणी यांचा शुभ सन्मान व्यासपीठावरती केला जातो. या स्पर्धेची गोड आठवण म्हणून हे सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. धन्यवाद. जाऊया आपण दुसऱ्या इनिंगच्या दिशेनं. दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल त्यावेळेला प्रमोदजी शेळके यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. 36 धावांचा पाठलाग करायचा आहे. एक कॅश प्राइज आहे. मंगलमूर्ती विराथांमधल्या प्रत्येक खेळाडूंसाठी लागोपाठ 3 विकेटसाठी कॅश प्राइज झाले. बंडू पेंटल यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज झाले. मॅच लेवल सुरुवात त्यावेळेला आपण आवाज ऐकूया प्रमोदजी शेळके यांचा.
थँक्यू व्हेरी मच तुकारामजी मांगेला यांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेच्या माध्यमातून आजच्या दिवसामध्ये ते जॉईन झालेत त्यांचं करूया वेलकम. प्रितेश किनी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि तुषार किनी यांच्या मातोश्री या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं मनपूर्वक आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. वेलकम वेलकम वेलकम. आणि जगदीशजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते त्यांचा स्वागत सन्मान या ठिकाणी करण्यात आला. बंडू पेंटर यांना मी विनंती करेन आपण व्यासपीठावर विराजमान होऊन मॅचचा आनंद घ्यावा. आपलं सहर्ष स्वागत आहे. तसेच विजयी संघाचे कर्णधार आपण या लगेच कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी बाजूला. 36 बॉल आणि 36 रन. सर्वांना प्रश्न हाच पडला की हाच तो संघ आहे का 106 धावा करणारा, ज्या संघाने जबरदस्त क्लास बॅटिंग केली होती आई कुर्लाई सरतोडी या टीम समोर. त्याच संघाला आजच्या या लढतीमध्ये सफाळे या टीम बरोबर NCC सफाळे म्हटलं तर बंटी दादा म्हात्रे यांचे आधारस्तंभ या संघाचे. पहिल्याच बॉलवर आपण पाहतात बॅटची एज. आज उमेशचा दिवस नाहीये. दिवस चांगला सर्वांचाच असतो, परंतु तो कसा बनवण्याचा प्रयत्न करायचा ते आपल्यावर डिपेंड असतं. परंतु इथून आपण पाहिलं 2 कॅच सुटल्यानंतर बॅटिंग करत असताना पहिल्याच बॉलवर विकेट मिळाली. बॅटची हलकीशी एज. रितेश किनीच्या हातामध्ये चेंडू विसावला. सेलिब्रेशन करण्याच्या मूडमध्ये आता तरी सध्या नाहीयेत त्रिशिका 11 मंगलमूर्ती विराटन संघाचे सहकारी. बॅक टू द डगआउट गॉन. वर्षाला संक्रांतीला सामना रंगतोय मैदानाला. दर वर्षाला संक्रांतीला. पहिल्याच बॉलवर आपण पाहतायत विकेट. काय जबरदस्त DBN लाईव्हच्या माध्यमातून ही क्लॅरिटी आणि 3 कॅमेरा सहित ही स्पर्धा आपण पाहताय. जो समोरचा कॅमेरा आहे तो परफेक्ट यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय. तेजस चव्हाण, विनायक पाटील आणि तेजस चव्हाण दोन्ही आक्रमकतेचे सितारे आहेत. सिच्युएशन नुसार खेळण्याची कला आहे. परंतु प्रणय पाटीलचं मी यावेळेला कौतुक करेन. विकेट मिळाली आणि अक्षय पाटील यांच्या चेहऱ्यावर थोडीशी स्मित हास्य पाहायला मिळाला. ऑन साइडला तुषार किनी वॉड कॅच. दबाव आहे. 36 बॉल 36 रनची आवश्यकता असताना प्रणय पाटील आणि तुषार किनी सांगतायत आम्ही सहजासहजी हार मानणार नाहीयेत, आम्ही त्यामधले नाहीयेत. नेव्हर गिव्ह अप. काय सामना रफ अँड टफ होईल याकडे लक्ष असणार आहे. 2 बॉलवर 2 विकेट. प्रणय पाटील म्हणतायत आज जरी बॅटिंग करण्याचा माझा दिवस नसला तरी सुद्धा मी बॉलिंग करण्याचा माझा दिवस यावेळेला ठरवेन. नेव्हर गिव्ह अप. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. वरिष्ठांची हाय आम्हाला साथ, शिरावरी हाय त्यांचाच हात. क्रिकेटचा सामना आला रंगात चापेवाडीच्या मैदानात. थँक्यू. वेगवेगळ्या अँगलने आपण पाहतायत. हा झेल टिपला गेला आणि तुषार किनी जरी झेल टिपला तरी सुद्धा आपण पाहतायत त्यांच्या चेहऱ्यावर थोडंसं नैराश्य आपल्याला पाहायला मिळतं. आज त्यांच्या मातोश्री सुद्धा मॅचचा आनंद घेतायत. आपल्या सुपुत्राचा खेळ पाहतायत. प्रणय इज ऑन अ हॅट्रिक. यावेळेला तुषार किनी झुकले होते. कदाचित डाईव्ह थोडीशी जर घेतली असती, मारली असती सुरुडी तर कदाचित हा बेस्ट कॅच या मॅचचा पाहायला मिळाला असता. परंतु पंकज सुद्धा दबावाखाली खेळले हा बॉल आणि इथून आपण पाहताय सिंगल मिळते. प्रणय पाटीलची काय लेंथ लाईन पाहायला मिळते. दूर होते प्रणय पाटील फॉलो थ्रू पासून आपण पाहू शकलात. आणि इथे तुषार किनी कदाचित थोडीशी टायमिंग जंप असती तर इथे बेस्ट कॅच ऑफ द टुर्नामेंट जसं शिखर किनीने झेल टिपला आणि बेस्ट कॅच ऑफ द टुर्नामेंट पाहायला मिळालाय. यावेळेला विनायक पाटील बाबू थांबणार नाहीये. गोलंदाज कोणीही असो माझी गुणवत्ता सिद्ध करेन. नो डाऊट अबाउट इट. प्रणय पाटीलचा छान चेंडू होता परंतु खेळण्याची शैली अप्रतिम. ग्लोरियस शॉट. चौकार. जल्लोष करते मैदानाला चौकार आणि षटकाराला. जल्लोष करते मैदानाला चौकार आणि षटकाराला. थँक्यू. काय फटका खेळला होता. 2 फिल्डरच्या गॅप मधून आपण पाहताय जागा बनवली, स्वतःला ऍडजस्टमेंट केलं. बॅटचा फ्लो अप्रतिम पाहायला मिळाला आणि इथून आपण पाहतायत काय कंट्रोल स्ट्रोक होता, नियंत्रणबद्ध.
चेंडू आपण पाहिला थोडेसे विस्कळीत झाले. प्रणय पाटील चौकार आल्यानंतर जो दबाव असतो तो दबाव लगेच आपल्याला स्पष्टपणे दिसताना पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 6-6ला 2 धक्के आतापर्यंत. 30 रनची अजून सुद्धा आवश्यकता एनसीसी सफाळे या टीमला. अप्रतिम चांगला बॉल होता. यावेळेला धाव घेण्याच्या मूडमध्ये नव्हते दोन्ही फलंदाज थांबले होते. तिथे मात्र मिसफील्डचा फायदा मिळाला. अशा वेळेला कमी टोटल असेल तर तुमचा फिल्डिंगचा स्टँडर्डपणा हा हाय क्वालिटीचा असला पाहिजे, परंतु इथे तसं काही घडलं नाही. थोडेसे लेझी राहिले होते. सिंगल मिळाली विनायक पाटील बाबूच्या बॅटमधून आणि संघाची धावसंख्या 7-7ला 2 एनसीसी सफाळे. बंटीदादा म्हात्रे यांनी या मैदानासाठी भरपूर काही साहित्य जे दिलं. प्रतिम चांगला बॉल प्रणय पाटीलचा आपल्याला पाहायला मिळतोय. टप्पा अचूक पद्धतीने थोडासा हवेत स्विंग झाला की काय अशाच पद्धतीने हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. पहा अप्रतिम उसी घेतली. टॉस झाला चेंडू आणि इथून आपण पाहतायत पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 7-7ला 2 29ची आवश्यकता. धन्यवाद मॅडम, आपण आलात, अमूल्य वेळ दिला त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. आता बॉल आहेत तुमच्याकडे जवळजवळ आपण पाहू शकतायत 30 आणि 30 बॉल मध्ये विजयासाठी 29ची आवश्यकता आहे. जेसीबी असेल रोलर असेल या सर्व काही गोष्टी आपण पाहिला. बंटीदादा म्हात्रे नेहमीच या सफाळेच्या स्पर्धांसाठी झटत असतात, झोकत असतात स्वतःला आणि फक्त हे नाव नाही तर त्यांचं महान सुद्धा कार्य असल्या कारणानं ते एक ब्रँड आहेत. अप्रतिम यावेळेला स्मॅश केलंय. काय फटका खेळला होता. बॅकफुट पंच पाहायला मिळतो. पॉवरफुल मॅग्निफिसंट टायमिंग. दिस इज अ ब्युटिफुल चौकार. गुड शॉट. थँक्यू. टप्पा जसा पडला रितेश किनीचा डिलिव्हर्ड झाला बॉल बॅकफुटला गेले आणि काय कलात्मक दाखवणारा फटका होता. ह्या वेळेला बॅटचा कडा लागली होती आणि सरळ चेंडू निघून जातोय थर्ड मॅनला. चौकार. या मैदानासाठी आपण पाहतायत खेपट्टीला ज्यांनी पाणी पुरवलं असे आदरणीय सन्माननीय राजेंद्रजी घरत. बॅलेन्सिंग आपल्याला पाहायला मिळतो. इथे जिद्दीने खेळावं लागेल, लढावं लागेल आणि रितेश किनी म्हणतायत इथे रडायचं नाही तर लढायचंय. मोडेन पण वाकणार नाही. फलंदाज बाद. विनायक पाटील बाबूच्या खेळीला पूर्णविराम. मैतर सारे जीव की प्राण चापेवाडीची आहे ओशान. थँक्यू वेलकम बॅक. हा चेंडू आपण पाहू शकतायत वेगवेगळ्या अँगलने 2 फ्रेम मध्ये आपण पाहू शकतायत. जसा टप्पा पडला थोडासा टॉस झाला बॅकफुटला गेले परंतु व्यवस्थित यावेळेला मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट होऊ शकला नाही कारण ही मातीची खेळपट्टी आहे आणि मातीची खेळपट्टी असल्याकारणाने तुम्हाला कौशल्य दाखवण्याची संधी पुरेपूर प्राप्त होते आणि त्या कारणास्तव काही गोलंदाज थोडेसे फिरकीचे मारे करण्यासाठी ओळखले जातात. त्यांच्यासाठी ही खेळपट्टी अतिशय कौशल्यपूर्ण पाहायला मिळते आणि शेणाने सारवलेली खेळपट्टी पाहायला मिळते. म्हणजेच प्रणय पाटील आणि बंटी घरत प्रथमेश यांनी जी शेणाने सारवलेली खेळपट्टीचा त्यांना सुद्धा अभ्यास या खेळपट्टीचा आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे एक वेगळीच औरच मजा असते ज्यावेळेला तुम्ही गोलंदाजी करता या मातीच्या खेळपट्टीवर. ह्या वेळेला रिॲक्शन पहा. ॲक्शन केली होती की नव्हती हा मात्र यावेळेला हेच दर्शवतायत की डेलिब्रेट चेंडू आहे की नाही आणि हे पंच जेव्हा आम्हाला ऑफिशियल सांगतील त्यावेळेला त्याची नोंद जरूर होईल. डेलिब्रेट चेंडू यावेळेला आपण पाहतायत. यस शुभम पाटीलला जावं लागेल कारण ॲक्शन केली नव्हती, सोडून देण्याचा प्रयत्न केला आणि अशा वेळेला तुम्ही प्ले करत नाहीयेत, ॲक्शन करत नाहीयेत, चेंडू काउंट होतो, रन्स त्या ठिकाणी मिळत नाही. त्या ठिकाणी बॅटरला पुन्हा एकदा त्या स्ट्राईक एंडला यावं लागतं. 15 रन 3 विकेट्स. कालच्या दिवसात ISPL आपण पाहिलं. इथे मात्र आपण पाहू शकतायत पंचांकडे दास. शुभम पाटील हायली तो अंकुर सिंगने मारलेला पुकार आणि सेलिब्रेशन करणं अंबालाच आपण पाहिलं आणि माझी मुंबई प्रत्येकाच्या स्टेटसला आपल्याला झळाताना पाहायला मिळतं. ISPLचा एक वेगळा स्टेज आहे आणि तिथे आता प्रत्येक खेळाडूंचं स्वप्न निर्माण झालंय. दरम्यान अपील केली होती परंतु पंच यावेळेला विवेन जाधव सांगतायत की लेग स्टंप पिचिंग होती आणि त्यामुळे मात्र ही अपील नाकारली गेली. रितेश किनीचं मी कौतुक करेन ज्या अनुषंगाने त्यांनी गोलंदाजी केले, टिच्चून मारा केलाय. यावेळेला आपण पाहतायत प्रवीण पाटील एक मास्टर माइंड, चालता बोलता कॉम्प्युटर ज्यांना म्हटलं जातं आणि ते अगदी दाखवतीलच ज्या पद्धतीने चेंडू कुठे डिलिव्हर्ड झाला, कुठल्या स्पॉटला चेंडू यावेळेला पिच झाला होता.
अप्रतिम चांगला बॉल, दबाव आहे. जरी 36 धावांचं टार्गेट समोर असलं तरी सुद्धा आम्ही हार मानणार नाहीयेत. 2 षटकांचा खेळ, 15 रन्स. प्रिव्हियस बॉल पहा. या अगोदरचा जो 5वा चेंडू आपण पाहिला होता, रितेश किनीचे एफर्ट, खांद्याचा वापर खूप चांगल्या पद्धतीने, आणि हा चेंडू ज्या पद्धतीने आपण पाहतायत डिलिव्हर्ड झाला. आणि इथून आपण पाहताय चेंडूचा टप्पा पडल्यानंतर ज्या अनुषंगाने रितेश किनी थोडेसे मात्र मध्यंतर आपल्याला पाहायला मिळाले, आणि त्यामुळे परफेक्ट यावेळेला आपण पाहू शकतायत हा चेंडू कॅप्चर आपल्याला पाहायला मिळाला. परंतु इथून लेग स्टंप पिचिंग आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 15 वर जाऊन पोहोचले गेले. एकंदरीत आतापर्यंत धावा थांबलेल्या आहेत. अतिशय चांगलं आयोजन चाफेवाडी चषकाचं. श्रीकृष्ण मंडळ चाफेवाडी लाडके आयोजक नेहमीच 10 तारखेचा दिवस कोण विसरेल. 11 तारखेची ती पहाट खऱ्या अर्थानं 3:30 वाजेपर्यंत याच मैदानात जागे राहिले. बॅनर्स सगळ्या गोष्टी मात्र त्यांनी अद्ययावत केले. 4:30 वाजता ते घरातून घराकडे निघाले, परंतु त्यानंतर सकाळी पुन्हा 7 वाजता जॉईंट झाले. यावेळेला आजची की सिंगल, दबाव आहे. कदाचित डायरेक्ट यावेळेला चेंडू आदळला असता स्टंप्सला तर विकेट मिळण्याची चान्सेस होते. 1 रन मिळेल. प्रणय पाटीलची घातक गोलंदाजी आतापर्यंत राहिले. तिखट मारा. पंकज सुदान पवित्रा घेत असताना सावध पवित्रा इथे विकेट मिळाली असती, परंतु थोडेसे लेट झाले, आणि त्यामुळे शुभम पाटील आणि पंकज यांच्यामध्ये थोडंसं तालमेलची थोडीशी कमी होती. परंतु 1-1 रनसाठी आता झगडतायत, संघर्ष करतायत एनसीसी सफाळी टीम. अप्रतिम चांगला टॅप केला जातो. या आपल्यासाठी हवाय तर ते स्वतः जाऊन येतात. म्हणजे किती दखल घेतात प्रत्येक आयोजक, प्रत्येकाची भूमिका काय असते, ती जबाबदारी काय असते, याचं प्रात्यक्षिक सातत्याने दर्शवलं जातं. म्हणून चापेवाडीचा हा जो स्पर्धेचा क्लास आहे ना, तो वेगळाच पाहायला मिळतो, स्टँडर्ड आहे. आता इथून सामन्याची रणनीती, या स्पर्धेची क्वालिटी आता वेगळी झाली. 16 वर 4 अतिशय चांगला क्विकली त्या 20 सेकंदामध्ये चेंडू कलेक्ट केला. 16 वर 4 धक्के. आता 22 बॉल आणि 20 रनची आवश्यकता आहे. एकापेक्षा एकही भारी भेटीला इंची पब्लिक सारे. गावागावात त्यांना हो मान, गावलुकी गाती हो गुणगान, गावागावात त्यांना हो. धन्यवाद कॅन्डी डीजे. निमंत्रण पत्रिका जे आपण वाटण्यासाठी आपण पाहतायत राहुलजी घरत आणि सुमित परब माकणे यांच्या माध्यमातून आपण सातत्याने पाहतो. 4 व्हीलरची व्यवस्था केली, म्हणजे प्रत्येक बारीक सारीक गोष्टी खूप अद्यावत करतायत अक्षय पाटील आमच्यापर्यंत. यावेळेला पंचांकडे दाद आणि यस गॉन. वॉट अ डिलिव्हरी प्रणय पाटील. छा गए गुरु. मॅग्निफिसंट डिलिव्हरी, लेग बिफोर विकेट. पायचीत पकडला गेला. 5 धक्के 16 वर. काय गोलंदाजी केले प्रणय पाटीलने. कालच आम्हाला सांगितलं होतं सर चॅलेंज आहे, उद्याच्या दिवसात परफॉर्मन्स पहा. आता एक स्माइल तर बनते प्रणय पाटीलच्या चेहऱ्यावर. अतिशय अजून नैराश्य आहेच. 5 विकेट्स गेलेत, त्यामध्ये मात्र प्रणय पाटीलने जी गोलंदाजी केले 3 विकेट्स महत्वपूर्ण. 8 या धावसंख्येवर. किरण गुरुद्वान कागदोपत्री स्ट्रॉंग राहिला, परंतु मैदानाच्या आतमध्ये दबावाखाली खेळले, अंडर प्रेशर. पहा त्याचं चेहऱ्यावरचं एक्सप्रेशन बोलतं किरण गुरुद्वानचं की ते 1 रन घेण्यासाठी जरूर गेले होते, परंतु मिडल स्टंप पिचिंग मिळाली. व्हॉट अ डिसिजन बाय नितेश कदम. म्हणूनच आपल्याला स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये यंदाच्या हंगामामध्ये जेपी पॅनलमध्ये आपल्याला सातत्याने पाहायला मिळतील. प्रत्येकाला दिवस ते वितरित केले गेलेत, त्यामध्ये नितेश कदम यांची सुद्धा वर्णी लागेल आणि लागले. तर किरण गुरुद्वान बॅक टू द डगआउट. सुमितजी परब यांच्या माध्यमातून आपण हा चेंडू पाहतायत, त्यानंतर आपण डिस्कस करूया. अतिशय चांगला चेंडू होता, शफल झाले होते ऑफस्टम्पच्या आणि किरण गुरुद्वानला असं वाटलं की लेग स्टंप पिचिंग असेल, परंतु युट्यूबला जातील, डीबीएन लाईव्हला जातील, त्यावेळेला तुम्ही पाहतील की आपली विकेट परफेक्ट कशी गेली आणि नितेश कदम यांचं सुद्धा ते डिसिजन मान्य करतील. ऑन साईडला शॉट पुल केला जातोय अनिलच्या बॅटमधून. 1 रन तर मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे का? दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, आणि तिथे आपण पाहतायत थोडीशी खराब फिल्डिंग. 2 रन्स मिळतील. या दुहेरीने संघाची धावसंख्या एनसीसी सफाळे या टीमची जाऊन पोहोचते 18 या धावसंख्येवर 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता बॉल आहेत 20 आणि 20 बॉलमध्ये 18 रन, परंतु प्रणय पाटीलने जी गोलंदाजी केली धारदार गोलंदाजी, याला म्हणतात स्पायसी बॉलिंग. सुपर. आदरणीय राहुलजी गरज साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत. अगदी पाठीमागून एंट्री त्यांची थेट आमच्या व्यासपीठावर.
18 वर 5. ऑन साइडला दबावाखाली खेळलेला हा षटकार, जबाबदारीचा षटकार. जगातील सर्वात चांगलं टॉनिक आहे ते जबाबदारी. मनिलने येण्याच्या अगोदर ते प्यायला होतं. षटकार 6 धावा. त्या नटीनं मारली मिठी मला, त्या नटीनं मारली मिठी, त्या नटीनं मारली मिठी मला, त्या नटीनं मारली मिठी. थँक्यू. प्रणय पाटीलने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली होती, परंतु ओरपी चेंडू मिळाला. बॉडमॅनचा चांगला वापर केला. 284 वा षटकार ठोकला या स्पर्धेतला. षटकार आणि संघाची धावसंख्या 24. लॉस ऑफ 5 विकेट. कुणाल खरत आणि कौशिक किनी यांनी खूप चांगली मेहनत घेतली. या दोन मुलांनी अतिशय जोमाने प्रत्येक गोष्ट त्यांनी नाही म्हटली नाही. जेव्हा जेव्हा त्यांना कामं कोणतीही सांगितली तेव्हा त्यांनी सांगितलं हो मी करण्यासाठी अक्षय भाऊ तयार आहे. चांगला बॉल कमबॅक करणं जाणतोय प्रणय पाटील. गेली कित्येक वर्ष टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर. मंगलमूर्ती विरातन या टीम मधून बिलॉंग करताना एक गाव एक फॉर्मॅट ग्रामीण. 24 वर 5. आता मात्र या वेळेला सिच्युएशन अशी आहे 18 बॉल आणि 12 रन्स फक्त म्हणून चालणार नाहीये. 18 बॉल 12 रनची आवश्यकता आहे, फक्त म्हणून चालणार नाहीये. क्रिकेट आहे. शेवटच्या बॉल पडेपर्यंत भविष्यवाणी देणं म्हणजे क्रिकेट जगतामध्ये मूर्खपणाची गोष्ट म्हणून संबोधली जाते. 16 रन देऊन 3 विकेट्स घेतले, त्यामध्ये 6 डॉट केले, 16 रन्स खर्च केल्या, 3 विकेट्स घेतले आणि 8चा इकॉनॉमी प्रणय पाटीलचा शानदार राहिला. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. 18 बॉल 12ची आवश्यकता आहे. थँक्यू. वेलकम बॅक. श्रीकांत भोईर एक उत्कृष्ट पंच म्हणून ज्यांची ओळख ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत. शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न होता, थोडासा खाली राहिला होता. चेंडू सरळ जाऊन शरीराचा वेध घेतोय. डॉट बॉल. रितेश किनी एक हर हुन्नरी खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं त्याची बॉडी लँग्वेज नेहमीच पॉझिटिव्ह असते आणि या गोष्टी तुमच्याकडे प्रॉपरली असायला हव्यात. फक्त तुम्ही ड्रेस कोट घातला, कॅप गॉगल घातलं म्हणून खेळाडू बनत नाही. त्यासाठी समर्पित करावं लागतं क्रिकेटला. ऑन साईडला शुभम पाटील थोडासा झुंजतोय, स्ट्रगल करतोय परफॉर्मन्ससाठी. 1 रन. पुन्हा एकदा ती चुकी केली होती, परंतु इथे पहा कॉन्सन्ट्रेशन लॅप झालंय पूर्णपणे. हा आहे दबाव स्पष्टपणे दिसतो. निशांत कारभारी या वेळेला आपण पाहतायत 1 रन तर मिळाली. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 25. आणि चांगला फिल्डर असून सुद्धा हा दबाव, जसं उमेश पठारीचा दबाव आपण पाहिला होता, 2 कॅच ड्रॉप झाल्या होत्या, परंतु त्या चुका सुधारल्या जातील. 11 रनचे चांगला बॉल. ह्या वेळेला आपण पाहतायत रितेश किनी म्हटलं होतं हर हुन्नरी खेळाडू आहे. मनिल मोठा फटका मारण्यासाठी तत्पर होते. पहा बॉल आपण पाहू शकताय, थोडासा हलकासा जरूर वळण घेणारा पाहायला मिळाला. बोटांतील जादू दाखवली आणि इथून आपण पाहतायत 25 रन. 25 ला 5 धक्के. गोलंदाज सज्ज गोलंदाजी मार्कवर एनसीसी सफाळे. 25 लॉस ऑफ 5 विकेट. 11 रनची आवश्यकता. 15 बॉल. आमचे चिमुरडे या ठिकाणी आपण पाहतायत. बच्चे कंपनी या वेळेला बॅकफुटला गेले, जागा बनवली आणि स्क्वेअर ऑफ द विकेट. क्लास टायमिंग, ग्लोरियस शॉट ॲज अ स्विफ्ट ॲज अन एरो. बाणासारखा वेगवान. चापेवाडी चषक चौकार 4. कमाल झाली दफके आली राणी मुखर्जी नटी. कमाल झाली दफके आली राणी मुखर्जी नटी. त्या नटीनं मारली मिठी मला, त्या नटीनं मारली मिठी, त्या नटीनं मारली मिठी मला, त्या नटीनं मारली मिठी. 29. चला विजयी संघाचे कर्णधार यायचे आहेत. ऑन साइडला पुलचा फटका. निशांतला या वेळेला बीट करत चेंडू निघून जाईल. फ्लॅट 6. आज मनिल वेगळ्याच भन्नाट फॉर्मामध्ये पाहायला मिळतोय. काय बॅटिंग केले. टाळ्यांचा कडकडाट होत असताना एनसीसी सफाळीच्या डगआउट मधून स्कोर आर लेवल. विजयासाठी 1 रनची आवश्यकता आहे. मनिलने 6 बॉलमध्ये 18 धावा ताबडतोड फलंदाजी केली, ज्या फलंदाजाची गरज होती, कारण परिपूर्ण संघ कोलॅप्स झाला होता. 285 हा टुर्नामेंट सिक्सर आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला फटका होता. मोठी बॅकलिपचा उपयोग केला. जागेवरून खेळले. जसा चेंडू या वेळेला थोडासा बाउन्स मिळाला. आपल्या हाईटचा हाच फायदा होतो. चांगला बॉडमॅनचा वापर केला. चेंडूला थोडंसं फोर्स केलं. फोरआर्मचा चांगला वापर करत असताना पाहायला मिळतो. ग्रेट. पुन्हा एकदा बॅकफुटला जात असताना मात्र सुरेख पद्धतीने जजमेंटने तुषार केळीच्या हातामध्ये हा चेंडू विसावलाय
चांगला झेल टिपला, फलंदाज बाद, 6वा धक्का 35 या धावसंख्येवर 1 रनची आवश्यकता आहे. देऊया आपण सिद्धिविनायक म्युझिकल ग्रुप डीजे अँड ऑर्केस्ट्रा अर्थातच विठ्ठलवाडी कुंदनगरज कॅन्डीला. थँक्यू कॅन्डी. चांगला फटका तर होता, ऑन दी टूस खेळला होता. त्या ठिकाणी पॉइंटला फिल्डर ठेवण्यात आले होते. तुषार किनीने हा दुसरा झेल टिपला या इनिंगचा. आता सर्वांचे डोळे मात्र लागलेत ते लॉर्ड्सकडे. ड्रॉ ह्या वेळेला बॅटची एज घे, चेंडू मात्र निघून जाईल आणि पाहता पाहता 1 रन कंप्लीट होईल का हेच पंच त्या ठिकाणी पाहतायत. आणि 1 रन कंप्लीट अशा प्रकारे विजयावर शिक्कामोर्तब एनसीसी सफाई टीमने केलेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन असेल एनसीसी सफाई टीम अँड हार्ड लक त्रिशिका 11 अर्थातच किरणजी कारभारी साहेब प्रेझेंट, मंगलमूर्ती विराथन. शिवनेरी चषक लवकरच सर्वांच्या भेटीला येईल याच मैदानात.